सभापती महोदय, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 बाबत या सभागृहामध्ये मी काही माहिती देऊ इच्छितो। महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने दिनांक 23/7/2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर केलं होतं। सभापती महोदय, सदर धोरणाच्या अंमलबजावणीचा कालावधी 31/3/2025 पर्यंत होता। त्यामुळे माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने 23/5/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर करण्यात आलं। सदर धोरणाच्या अंमलबजावणीचा कालावधी 31/3/2030 पर्यंत आहे। प्रामुख्याने सदर धोरणांमध्ये पुढील बाबीचा समावेश आहे। सभापती महोदय, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी करता फार मोठ्या प्रमाणात आपण कर सवलत देतोय। त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी आर्थिक प्रोत्साहन देतोय। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सेतू या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना 100% आपण पथकर माफी दिलेले। सभापती महोदय, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंगची सुविधा उभारणे, चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांसाठी आर्थिक प्रोत्साहन देणे, इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांच्या संशोधन विकासनास प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व प्रज्ञेचे विकसन करण्यावर भर देणे, याबाबतचे अभ्यासक्रम स्वीकारणाऱ्या संस्थांना सवलती देणे, अशा प्रकारचे अनेक निर्णय हे राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेले आहे। एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्यानं मी एक जबाबदारी निश्चित केलेली आहे। अध्यक्ष महोदय, आज एस टी महामंडळाकडे जवळजवळ 14,000 आणि 8,000 अशा 22,000 साध्या बसेस आहेत। साधारणतः 800च्या आसपास इलेक्ट्रिक बसेस आहेत। परंतु 2037 पर्यंतचं एक टार्गेट देऊन मी माझ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एक सूचना केलेली आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असं निश्चित धोरण ठरवलेलं आहे की पुढल्या 10 वर्षात किंवा त्यापुढील 10 वर्षात म्हणजे 2047 पर्यंत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाड्या या ई व्हेकल असल्या पाहिजे। परंतु त्याची सुरुवात टप्प्याटप्प्याने आपल्याला करावी लागेल, म्हणून अशा योजना आपण त्या अंमलबजावणी ह्या योजनांची करतोय। सभापती महोदय, एस टी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जवळजवळ 22,000 बसेस ह्या 2037 पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये त्याचं रूपांतर कसं होईल अशा पद्धतीची एक योजना आम्ही आखलेली आहे। आणि त्या योजनेच्या माध्यमातून 2037 पर्यंत एस टी महामंडळाच्या पूर्णतः सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस येतील, हा निर्णय आम्ही आमच्या महामंडळाच्या माध्यमातून घेत आहोत। त्याचबरोबर पूर्वी आम्ही धोरण जाहीर केलं होतं की दरवर्षी 5,000 बसेस या डिझेलच्या आपण घेऊया, म्हणजे 5 वर्षामध्ये 25,000 बसेस या डिझेलच्या येणार होत्या। अध्यक्ष महोदय, परंतु आम्ही असा निर्णय आता घेतलेला आहे की ज्या 8,000 डिझेलच्या बसेस ऑलरेडी आम्ही घेतोय आणि त्या डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे। परंतु पुढच्या सगळ्या ज्या बसेस आम्ही फक्त इलेक्ट्रिक व्हेकल महामंडळाच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून 2037चं जे टार्गेट आहे ते टार्गेट आम्ही पूर्ण करू। परंतु तरी सुद्धा आमच्याकडे असलेल्या इलेक्ट्रिकच्या डिझेलच्या बसेस आहेत त्याचं इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर करण्यासाठी एक योजना आम्ही आखलेली आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर पुढल्या 10 वर्षामध्ये ठिकठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन कसे निर्माण होतील, आमचे सगळे डेपो आहेत, आमचे एस टी स्टँड असतील, त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन कसे निर्माण करता येतील, जेणेकरून इलेक्ट्रिक बसेस जर आमच्याकडे आल्या तर प्रत्येक बसेससाठी हे चार्जिंग स्टेशन आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। सोलरच्या माध्यमातून आम्ही विजेची बचत तर करतोच आहे, परंतु नवीन त्या सोलरच्या माध्यमातून वीज आम्हाला चार्जिंग स्टेशनसाठी लागेल, त्यासाठी आम्ही वीज निर्मितीचा सुद्धा एक प्रस्ताव एस टी महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे। सभापती महोदय, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा विकास व्हावा, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची भूमिका आमच्या डिपार्टमेंटनी घेतलेली आणि भविष्यामध्ये या योजनेला आता जरी काही प्रमाणामध्ये थंड प्रतिसाद मिळत असेल तरी भविष्यामध्ये पुढल्या 10 वर्षामध्ये अतिशय चांगले प्रतिसाद मिळेल। आणि एस टी महामंडळाच्या ज्या सर्वच्या सर्व बसेस आहे त्या बसेस म्हणजे शासकीय बसेसचं रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये करणारं एस टी महामंडळ देशातलं कदाचित पहिलं महामंडळ महाराष्ट्राचं ठरेल अशी ग्वाही मी तुम्हाला देतो। आणि त्याचबरोबर अजूनही काही सदस्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून अजूनही आमची जी सवलत देण्याची योजना आहे किंवा इलेक्ट्रिक गाड्यांची योजना आहे त्यासाठी सुद्धा अनेक योजना भविष्यामध्ये सुद्धा आम्ही आणू।